तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये काही चूक आहे का? म्हणजे नावामध्ये, क्षेत्रफळामध्ये काही गडबड आहे? मग टेन्शन घेऊ नका. ही जी डोकेदुखी आहे ना, तिला आपण आज एकदम सोप्पं करून टाकणार आहोत आणि आपले हक्क कसे मिळवायचे हे समजून घेणार आहोत. अहो 7/12वरची एक छोटीशी चूक आणि सगळी कामं अक्षरशः थांबून जातात नाही का? आपल्याला हे चांगलंच माहीत आहे की हा त्रास किती मोठा असतो. कारण ह्या चुका फक्त कागदावरच्या नसतात, त्या आपल्या प्रगतीच्या रस्त्यात आलेले अडथळे असतात. तहसील कार्यालयातल्या चक्रा, इकडून तिकडे तिकडून इकडे, एजंटला हजारो रुपये द्या आणि शेवटी हातात काय? तर काहीच नाही. हाच अनुभव येतो ना बहुतेकदा. पण थांबा, आता हे सगळं चित्र बदललं आहे. आता घरात बसून काही मिनिटात हे काम होऊ शकतं. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी तर बघू की ही चूक किती महागात पडू शकते. मग यावरचा उपाय म्हणजे ई हक्क प्रणाली. त्यानंतर हे सगळं ऑनलाईन कसं करायचं त्याची स्टेप बाय स्टेप माहिती. आणि समजा कोणी ऐकलंच नाही, दिरंगाई केली तर काय? आणि सगळ्यात शेवटी आपले अधिकार, आपली ताकद काय आहे ते पण समजून घेऊ. चला सुरू करूया पहिल्या भागापासून. ही जी चूक आहे ना, ती वाटते तितकी साधी नाहीये. बघूया याचं नुकसान नेमकं किती मोठं असू शकतं. बघा, बँकेतून कर्ज हवंय, मिळणार नाही. जमीन विकायची आहे किंवा घ्यायची आहे, व्यवहारच थांबेल. वारसा हक्कांमध्ये तर उगाचच वाद निर्माण होतात. इतकंच काय, सरकारी योजनांचा फायदा पण घेता येत नाही. म्हणजे या चुका म्हणजे काय, तर आपल्याच जमिनीवर आपल्याच हक्काला लागलेले कुलूप आहे. पण आता ह्या प्रत्येक कुलुपाला एक जबरदस्त चावी आहे. ती म्हणजे ई हक्क प्रणाली. बघूया, हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? ह्या सगळ्याचा जो कायदेशीर आधार आहे ना, तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 155. आता हे मोठं नाव ऐकून घाबरू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की नजरचुकीने झालेल्या चुका दुरुस्त करायचा अधिकार तहसीलदारांना आहे. आणि याच कलमामुळे ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया शक्य झाली आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकारने आता एकदम स्पष्ट केलंय, आता ऑफलाईन काही चालणार नाही. हाताने केलेले बदल, अर्ज सगळं बंद. फक्त आणि फक्त ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज. याचा फायदा काय, तर पारदर्शकता. मग आता प्रश्न येतो की आपण काय काय दुरुस्त करू शकतो. तर बघा, नावातलं स्पेलिंग चुकलं असेल, क्षेत्रफळ कमी जास्त झालं असेल, खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा एखाद्या कर्जाची परतफेड झाली असेल आणि तो बोजा अजूनही 7/12वर दिसत असेल, या सगळ्या सामान्य चुका आता आपण घर बसल्या दुरुस्त करू शकतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. म्हणजे हे करायचं कसं? घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवरून हे कसं करायचं त्याची प्रत्येक पायरी आता आपण समजून घेऊ. अर्ज करायच्या आधी ना एक छोटीशी तयारी करून ठेवा, म्हणजे प्रोसेस एकदम सोपी होईल. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, जुना 7/12 किंवा फेरफार, खरेदी खत ही सगळी कागदपत्र स्कॅन करून PDF मध्ये तयार ठेवा. म्हणजे अर्ज भरताना धावपळ होणार नाही. ही प्रोसेस खूप सोपी आहे, फक्त 6 स्टेप्स. सगळ्यात आधी pderecord.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं. मग लॉगिन करून ई हक्क ऑप्शन निवडायचा. 7/12मधील दुरुस्ती हा पर्याय निवडून आपल्या जमिनीची माहिती भरायची. काय चूक झालीये ते लिहायचं आणि आपण तयार ठेवलेली कागदपत्र अपलोड करायची. बस, अर्ज सबमिट झाला की एक टोकन नंबर मिळतो, तो जपून ठेवायचा. आता अर्ज केल्यावर पुढे काय होतं? तर तुमचा अर्ज थेट तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या लॉगिनला जातो. ते साधारण 15 दिवसात तुमचा अर्ज आणि पुरावे तपासतात. आणि सगळं बरोबर असेल तर पुढच्या 15 दिवसात तहसीलदार दुरुस्तीचा आदेश काढतात. म्हणजे साधारण महिनाभरात आपलं काम व्हायला पाहिजे. आणि हो, त्या टोकन नंबरवरून आपण आपल्या अर्जाचं स्टेटस ऑनलाईन बघू शकतो. पण नेहमी सगळं इतकं सरळ होतं का? नाही. कधीकधी सिस्टम तर बरोबर असते, पण त्यात काम करणारी माणसं ऐकत नाहीत. मग काय करायचं? चला, आता या दिरंगाईच्या समस्येवर बोलूया. हा अनुभव तर सगळ्यांनाच येतो नाही का? कधीही जा, तलाठी सुट्टीवरच. खरं तर तलाठी आणि इतर अधिकारी नागरिकांचे सेवक आहेत, पण तेच जर काम टाळू लागले तर सामान्य माणसाने जायचं कुठे? पण घाबरण्याचं कारण नाही. यासाठी एक अधिकृत मार्ग आहे. सगळ्यात आधी मंडळ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करा. तिथेही ऐकलं नाही, थेट तहसीलदारांकडे जा. आणि तरीही काहीच झालं नाही तर उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO किंवा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जा. हा आपला हक्क आहे.
आणि सगळं काही ऑनलाईन हवं असेल, प्रत्येक गोष्टीचा पुरावा हवा असेल, तर त्यासाठी आहे महासमाधान पोर्टल. इथे तुमची तक्रार नोंदवा, एक नंबर मिळवा आणि आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करा, म्हणजे तुमची तक्रार कुठेही गहाळ होणार नाही. आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग, आपले अधिकार, आपली ताकद. आपल्या हातात अशी काही कायदेशीर हत्यारं आहेत जी कोणत्याही अधिकाऱ्याला कामाला लावू शकतात. हे बघा, माहितीचा अधिकार म्हणजे RTI. यातून तुम्ही विचारू शकता की माझ्या अर्जाचं काय झालं. दुसरा आहे लोकसेवा हमी कायदा, जो सांगतो की प्रत्येक काम वेळेतच झालं पाहिजे. आणि तिसरा दफ्तर दिरंगाई कायदा, म्हणजे जर कोणी मुद्दाम काम उशिरा करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता. हे लक्षात ठेवा, समजा तुम्ही RTI टाकला आणि तरीही तलाठ्याने काहीच काम केलं नाही, तर तुम्ही थेट प्रधान सचिव महसूल, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या तलाठ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईसाठी तक्रार करू शकता. म्हणजे दिरंगाई आता खपावून घेतली जाणार नाही. सरकारने ऑनलाईन प्रणाली दिली, कायदे दिले, पण खरी पारदर्शकता कोण आणणार? आपण. जेव्हा आपण नागरिक म्हणून जागरूक होऊ, प्रश्न विचारू आणि आपल्या अधिकारांचा वापर करू, तेव्हाच ही व्यवस्था सुधारेल. तर मग जबाबदार कोण? आपणच. चला, आपले हक्क मिळूया. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.